अतिशहाणा, जातो या कराया पुढारपणा, जो तो झालाय अतिशहाणा, जातो या कराया पुढारपणा. घरात नाही जाणं अन तरी बी म्हणतो या, मला बाजीराव म्हणा, तरी बी म्हणतो या, मला बाजीराव म्हणा. नमस्कार नमस्कार. गर्दी दिसते. हा कटिंग करायची. बस ना. माझा गडबड होती. सगळेच वाढले. आता गडबडी गडबडी. आपला ग्रामपंचायत शिपाई. हा हा पुढे बसला. अरे मग लय आवडला असेल. अरे थांब 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 थांब. नाही मला आवडला. त्याला घाबरला असेल विचारते. हा हो बसा तुम्ही दरी मला जावं लागेल. ते घाबरला. हा राहू दे राहू दे. ते नंतर आलं मी. विचारा घाबरला असेल. विचाराला धीर द्यावा लागेल. बघावं लागेल. संपतरावचं लयच घाबरला वाटतं. संपतराव हो संपतराव. संपतराव खरंच घाबरलंय. भूत. अरे मोठे भूत. संपतराव संपतराव मी आलोय भूत नाही. अहो संपतराव मी हिम्मतराव जागीरदार. हो काय झालं तुम्हाला? हो भला मोठे भूत आहे. भूत मोठे आहे का? बर बर. कसं 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 दिसलं तुम्हाला? काळ पांढरं असं लय मोठं भूत. हो पांढरं भूत नसतं. नख असतील पांढरे. नको दिसते का? पाहिजे ते सर भूत होता. घाबरू नका घाबरू नका घाबरू नका घाबरू नका. बापूराव बापूराव घाबरू नका घाबरू नका. मी आलोय. या बघा त्या भूताचा समाचार मी बघतो. काळजी करू नका. भूतबीत काही नसतं. हा भलं मोठं भूत आहे सर. नाही 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 भलं मोठं नाही काय नाही. तुम्ही बी आलात कशाला तरी. तुम्हाला कशाची तरी सावली दिसली. तुम्ही घाबरलात. हो लय मोठं भूत आहे खरं सर. काळजीच करू नका. आज संध्याकाळीच भूताचा समाचार घेतो मी. हा तुम्ही काळजी करू नका. हा काय झालं? बापूराव काळजी करू नका. या हिम्मतराव जागीरदारच्या घराण्याला 12.5 गावची जागिरी होती. हो बोला ना. सगळ्यांचा नाद पुरा करण्यासाठी 12 गावची जागिरी घालवली. राहिलेल्या अर्ध्या गावची जागिरी घालीन टांगाच पलटी करतो. काळजी करू नका. तुम्ही त्याला जरा तीर्थ्या. काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या. हो थांबा ना. बोला की. सरपंचीन बाई. अहो सरपंचीन बाई. आम्हाला असं कळलंय की आपल्या गावात स्मशानभूमीजवळ भूत निघतंय की. आम्हाला रोज शाळेत जायला लागतं. आम्हाला भीती वाटते. हो त्याचा काहीतरी बंदोबस्त करा. हो लय घाबरले काय ग? त्याचा काहीतरी बंदोबस्त करा. आम्हाला शाळेत जायला लागतं. भीती वाटते.
सरपंच आल्यावर सांग ना, नका घाबरू जावा बया. आता मी सरपंच आले ना, सरपंचाला सांगते म्हणून पुढे भूत आहे, त्या भूताचा बंदोबस्त करावा म्हणून लेकर शाळेत हा, ते काय ते सांगा आणि बघा. नको बाजू, आता मी सरपंच आले ना, सरपंचाला सांगते लेकर शाळेत जाते. आल्या सांगा तो का आले, सरपंच पण आले. शाळेत जाताना पुढं घाबरले ते काय झालंय, मी आताच त्या संपतरावला भेटून आलोय. टनाटना उडतोय हातरणामध्ये. त्याला त्याचं सांत्वन केलंय की बाबा भूत नसतं म्हणून. त्याला दिलासा दिलाय. ते लयच घाबरलाय. कसलं भूत आहे काय बघाय पाहिजे नाही, लेकरं घाबरत नाही नाही, अख्खं गावच घाबरले. ते काय झालंय, भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आता ही लेकर तर मुली तर आल्यातच आपल्याकडे. आता ते एवढा मोठा माणूस आजारी पडलाय म्हणल्यावर लेकर घाबरल्या किती आजारी नाही आता पडतील. ते करायचा बंदोबस्त ग्रामपंचायत शिपाई काहीतरी. ते सुद्धा आजारी पडला म्हणजे त्याला भूत लागले असं गावभर चर्चा आहे. तुम्ही काळजी करू नका, त्या भूताचा बंदोबस्त आम्ही करणार आहे. काय ते बघा. हा, भूताचा मुख्य अध्यक्ष मी सावकार आम्ही 2-4 जण जाणार संध्याकाळी. हा, ते भूत आहे का नाही तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे. कितीला आहे बाई तू? 10वीला. तू 11वीला. आता तुम्ही विज्ञान विषय का नाही, तुम्हाला विज्ञान विषयात भूत आहे का नाही तुम्हाला माहिती का? नाही म्हणून ना, आहे का नाही? पण तरी सुद्धा काय होते, लोकांना भीती गावात वाटते. चर्चा झाली पण भूत हा बरोबर आहे, गावात चर्चा झाली म्हणून बेत आहे. पण या विज्ञान युगात भूत वगैरे काही नाही, हे सगळे अंधश्रद्धा आहे. आम्ही सकाळी संध्याकाळी दूध का दूध आणि पाणी का पाणीच करू, म्हणजे तुम्हाला काय होईल, बिंदास कॉलेजला जाता येईल. पण ते हाय का नाही ते चौकशी नाही नाही करा. नाही, आम्ही आज संध्याकाळीच फडशा पाडतो हा, घ्या त्या काळजी भूताचा. घ्या. काळजीच करू नका. अरे, हा? आपण कसं शाळेत, हा? हा, आणि आता नका भिवू. चांगला अभ्यास करा, मार्क पाडा चांगले. हा, आणि पेढे द्यायला विसरू नका. हा? जातात शाळेत एवढं. काळजी करू नका. कुणाचं भूत आलंय काय माहिती, घ्या ना जरा. नाही, नाही. मग बंदोबस्त करावा त्या भूताचा. करावंच लागतंय. सदस्यनबाई, ओ सदस्यनबाई. काय बाळा? स्मशानभूमी तुमच्या वार्डात आहे ना? तिथं भूत निघतं, त्याचा काहीतरी बंदोबस्त करा. आम्हाला शाळेला जायला लागतं, आम्हाला भीती वाटते. अहो ऐकलं का? अहो आपल्या वाड्यामध्ये भूत निघते, मुलं किती घाबरले. या बाहेर या इकडं. या लवकर, हे लेकर किती घाबरले बघा बरं. काय झालं? अहो आपल्या वाड्यामध्ये भूत निघते, असे लेकर बोलतात. मला लय वाटत बाबा. भूताचं भीती वाटते म्हणजे काहीतरी बंदोबस्त करायला. लेकर किती घाबरले, त्यांना रोज शाळेत जावं लागतं, कॉलेजला जावं लागतं, कळते का काय तुम्हाला? काय पण करा, ते भूताचा बंदोबस्त करा. आम्हाला शाळेत जायला लागतंय की. हे लेकर किती घाबरले बघा बरं, त्यांना रोज जावं लागतं. काय नाही बाळा, आपण काहीतरी बंदोबस्त करू आणि मग ते मला किती नाही वाटणार. आता जा व्यवस्थित शाळेला तिला. अहो तुम्हाला काही कळतंय का? त्या भूताचा बंदोबस्त नाही केला तर वार्ड मध्ये आपल्याला निवडून देते का परत? हा, कळतंय की नाही तुम्हाला काही? आता मग बांगड्या भरा, नाही तर मी जाते बांगड्या वर सारून भूताक. कळतंय का मी काय बोलते? कळतंय का? कधी कळते? जातो मी. कधी जाता? सावकार यायचं काही दिसत नाही. थांबा मी फोन लावून बघतो. चालतंय. हा, हो. फोन लावतो. फोन काय लागत नाही. नाही लागत काय? हा, आपण सावकाराकडे जाऊ. चला. चला चला. सावकार, हो सावकार. सावकार राम राम राम. बिक्री दे आज. बस अहो जरा चहा पाण्याचं बघा. बरं मंडळी, त्या भूताच्या संदर्भात आलाय का? हो, ते गावात म्हणतात काय भूत निघालं, काय अफवा पसरवलं. त्या संदर्भात आलो. बर बर. मला भूताची लय भीती वाटते बाबा. मी काय वार्डातून उभा राहणार नाही. हो मला पण लय भीती वाटते. हो, तुमचा वार्ड आहे तो. तुमच्या वार्डात तुम्ही नाही उभे राहणार तर काय भूताला उभे करणार नाही, का? नाही, नाही, आपल्याला नाही जमायचं बाबा. अहो पण तुमचे डोसके बिस्के फिरल्यात का काय? आता तुम्ही या धनाच्या सावकाराच्या बाजूला आला का नाही? मग भूताला घाबरायचं कारण काय? नाही, मला लय भीती वाटते. अरे बाबांना भूतभीत काय नाहीये. पाटील एक काम करा, ते जागीरदार
आणि तंटा मुक्ती अध्यक्ष यांना बोलून घ्या. संध्याकाळी स्मशानात जाऊन भूत नाही यांना हे आपण सिद्ध करून दाखवू. चालतंय ना. अरे तुम्ही सावकाराच्या गटातली माणसं भूताला घाबरता. डोसके फिरली का काय तुमची? आम्ही घाबरतो. सरदार तुम्ही म्हणताय ना भूत नाही नाहीये मग लावा पाहिजे. हो बरोबर आहे सदस्य म्हणते ते. बरं पाटील ठरलं. आपण म्हणतो भूत नाही, हे म्हणतात भूत आहे. लांब कशाला? संध्याकाळी 11:30 वाजता भेटू की स्मशानभूमीत. चालेल चालेल. आणि त्या दोघांना पण निरोप द्या. चला पाटील उठा. या. आरसा कशाला? आल्यान सदस्य म्हणतो की भूत आहे म्हणून बर आपल्या संग पैन टाकतात. ते म्हणतात आम्ही सिद्ध करून दाखवतो भूत आहे म्हणून. प्रत्येकी 2-2 हजार रुपये ठरलेत. आता तुम्ही मला सांगा या जगात भूत आहे का? पाहिलं ना आम्ही कधी. तेच म्हणतोय मी पाटील. आता हा वाल्या दिवसभर दारू डोसतोय आणि दिवसभर पुंगाने वर करून पडतोय. तुझ्या बापाने तरी भूत पाहिलं होतं का रे? अहो त्या संपत्याला कस काय लागलं सावकार? अरे कसलं भूतन कसलं काय? अरे वाल्या 1000 वेळा पिऊन तू मसन वाटत पडला तेव्हा तू कुठं रे तुला भूत लागलं? अहो पण त्या संपाला कस काय लागलं मग? भूत नाही म्हणतात. अरे तुझ्या काय अंगात येतं का म्हणून तो सांगितलं. संप काय दारू पिता का माझ्या? हे सगळं अंधश्रद्धा आहे. ठीक आहे तुम्ही पैन टाकली ना? टाकली. बर आम्ही चौघांनी 2-2 हजार रुपये तुम्हाला द्यायचे तुम्ही जर जिंकले तर. आणि तुम्ही जिंकले तर 4,000 रुपये आम्हाला द्यायचे. जर हे खोटं निघालं तर मी ह्यांना बुटाडाने रे हानीन. बर का? मग ठरलं तर बघा. ठरलं. अहो तुम्ही बुटाने हाणणार. आम्ही लय गोष्टी ऐकल्यात भूताच्या असे. तुम्ही तर बुटाने हाणणार. मी तर जोड्याने भर चौकात हाणणार. चालतंय. चालतंय सावकार तुम्ही म्हणता तसंच करायचं. वाल्या मला बरं 2-2 हजार रुपये. सदस्य हा बोल. अहो आपले किती जाणार आहेत? आपले 4,000 जाणार. आणि त्यांचे किती येणार आपल्याला? 8,000. अहो भूत आहेच. मग आपला फायदा यात. मग घेत आली. तुम्ही देताय ना त्यांचे 2 हजार रुपये? हो ठीक आहे सदस्यावर आपला भरोसा आहे. हा आमच्या भरोसा आहे का? आहे ना. हा ठीक आहे राहू द्या. खिशात राहू द्या. राहू द्या राहू द्या राहू द्या. पण तुमचे पैसे अहो आहे ना आमचे बी. करा की गोळा मग. आहेत ना आमचे बी आहेत पैसे. आम्ही कोण नाही दिले तर सावकार आहेत की. आमचे सगळे पैसे सावकार भरणार. तुमच्या मारी सावकार की आम्ही करायची. तुम्हाला काय हरामाचा पैसा पाहिजे होय रे? आमच्या सगळ्यांचं म्हणजे तुमचा विश्वास आहे राव त्यांचा बी सगळ्यांचा. बरं काय हरकत नाही. ओके जागीरदार मी सगळ्यांचा मान राखतो. आता मी किती पैसे जमा करायचे तेवढं मला सांगा. तुमचे 2 हजार रुपये ना आमचे तिघांचं आम्ही देतोय ना तुम्हाला पैसे. मग चला दिले. हा दिले दिले. तुम्ही 8,000 द्यायचे. हो आमचे 4,000. बर जायचं कुणी आधी? पाटील बोला. मला वाटतं सावकाराने अगोदर जावा. बरोबर आहे. अरे जागीरदार म्हणे सावकाराने पहिले जावा. आणि तुम्हाला काय धाड बसली आमच्या मुळा उठला तुम्ही. मग पाटील तुम्ही जा आधी. मला वाटतं तंटा मुक्ती अध्यक्षांनी जावा. मीच का जावा? चिठ्ठ्या टाकून आपण सगळ्यांच्या नावाच्या. कुणाला राग नको काय नको. हे बी आयडिया बरोबर आहे. बरोबर आहे. चिठ्ठ्या टाकू आणि काय करू? ठीक आहे ठीक आहे. टाका चिठ्ठ्या बनवा. उचला एकेकानी. उचला अध्यक्ष उचला तुम्ही. उचला पाटील उचला. उचलली. सावकार आमच्या बारी आली का? उचला परत मला नको जागीरदाराने घोटाळा घातला म्हणून. जागीरदारने घोटाळा झाला का? माझा नंबर 4 आहे. तुमचा किती? माझा 1 आहे. माझा 2 आहे. सावकारांचा 3 असत. माझा 3 नंबर. 3 नंबर. सावकार आता किती वाजले? 12ला 5 मिनिटं कमी. हा मग आता हे पहा ही दोरी बर प्रत्येकाला सारखी. हो जाऊन त्या स्मशानभूमी त्यात शेड आहे ना त्या पोलला बांधून यायचं. बर हा ही पाटील तुम्हाला
घाबरतो काय हो पाटील? हे अध्यक्ष तुम्हाला, हे सावकार तुम्हाला. द्या की सावकारवले डोळा आहे बर का जागीरदाराचा. घाबरतो का काय मी? पाटील म्हणतात मला बी. अहो पाटील, नाही भूत घाबरता गायला. अहो बघा मी आता जाऊन दोरी बांधून येतो. या 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 आल्यावर मला सांगा, माझा नंबर आहे. राम 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 राम
राम राम राम राम राम राम राम राम राम देवा वाचव रे मला देवा राम देवा वाचव रे 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 देवा राम 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 वाचलो बाई एकदाचा आता यांना काही सांगायचंच नाही जाऊ पर पडते ते तिकडं हा जाऊ द्या बाबा आपल्याला काय घेणं देणं नाही सावकार किती वेळ झाला पाटील गेलेलं जागीरदार यालाच म्हणतात किडा आहे माणसाला असून अडचण नसून खोळंबा काय त्या पाटला वाचून तुमचं अडलंय का गोड कशाला पाहिजे कशाला वेळ झाली ती गेलेली यायला किती पाहिजे. बघा की आता येईन की आता मुताय बितायला गेला असं काय खोळंबलं का पाटला वाचून हा? आले 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 वाटतं घ्या या आलं पाटील 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 लावलं होतं काय पाटील दुरी हा मग देतो का काय भूत नाही ना नक्की अजिबात नाही या सगळं ना आलो पाटील दो तर पिटलंय काय बनकडे संडास पिटला बसले ते काय मला पोटात जरा कळ मारली होती तेव्हा बसलो होतो संडासला म्हणून उशीर झाला होय. हा. बरं. पाटील बसा. पाटील अहो तुमचं दोतर बंद झालंय काय दोतरात मुतला बितला का काय नाही नाही संडासला बसले होते ना बर बर बरं अध्यक्ष हा आता या जाऊ नक्की भूत नाही ना नाही असा जातो सरपंच ना असा येतो वार पठ्या कसलं भूतन कसलं काय हे पांडुरंगा वाचो रे बाबा पुढे थांबतो मला तो थांबपुढे राहिला बाबा मरू दे भूत राहिला भूत 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 आईला कशाचं भूत आणि कायचं काय आज पाहिले बाबा हाय भूत म्हणून पण या पाटलांनी कसं चोरून ठेवलंय माझ्यापासून भूत आहे म्हणून मला सांगितलं नाही रे वाचलो हो सुटलो हो आम्ही आईला हो जातो मी आता मी ह्यांना सांगणारच नाही भूत आहे म्हणून जाऊ द्या मोर चला जातो मी जागीरदार मी असं म्हणतोय तंटामुक्ती अध्यक्ष अजून येईना का भूताबरोबर गप्पा आलोय बाबा मी आलोय आले या बसा बसा काय काय आहे का काय नाही नाही अच्छे मी भूतच काय बघितलं तुम्ही असं घाबरल्यासारखं का बोलताय घाबरण्यासारखं काय सरपंच मी एकदम दोरी बिरी खटखट बांधून आलोय भूत पितकसला काय नसतंय नाही ना? अजिबात नाही घाबरायचं काय कारण नाही त्याला बुटात टाकलंच वगैरे तंटामुक्ती अध्यक्ष
आता तुम्ही यांना बोटाने हाणणार आहे पण तुमच्या एका पायातला बूट कुठे काय झालं पायरी उतरताना कुठला तो अंधारात चापडा ना मला बुटाला घालायला दिलं बूट. भूत नाही मी सांगतो तुम्हाला भूत नाही नाही ना अजिबात नाही. पाटलाला नाही दिसलं म्हणलं. म्हणलं, पाटील दिसलं का नाही, नाही. हा, मग मला कसं दिसत नाही दिसणार राव मला नाही दिसलं अजिबात नाही. हा बघा बरं सावकार त्या नियमाप्रमाणे तुमचा नंबर काय सांगण्याची गरज नाही हा. दाखवा तुमची जागीरदार तुमच्या लय मनात आहे बर का कधी आम्ही गावातून बाहेर जातोय आता जातो दोरी बांधून येतो याला म्हणतात आता गेलो ना आता आलोच. याला म्हणतात सावकार आम्ही तर जाऊन आलोय त्या मायला नाही जर त्या जागीरदाराची जिरवली आणि म्हणे भूत आहे भूत अरे कसलं भूत आणि कसलं काय आहे नावाचं सावकार आहे म्हणे भूत आहे भूत मला पण सावकार म्हणतात आणि कसलं भूत आहे आज मलाच पाहिजे आता हे काम करते मी तो भूताची वाट बघतो काय लोक बावट आहेत म्हणे भूत आहेत ह्यांच्या बापाने केलं का अहो आज जग सुधारले लोक कुठं चंद्रावर चाललेत आणि म्हणे भूत हे भूत हे आला काय सगळी जोडवून आहे मला पण सावकार म्हणतात नाही जर जागीरदाराची जिरवली हा आता काय सांगायचे धनाजीरावचा कचका दाखवतो जागीरदार जागीरदाराचा मोठ्यापणाने बोलले मसन वाटत आलं पण इथं भूत तर नसेना देवा पांडुरंगा काळूबाई आता मी पण लहानपणी ऐकले भूत असते काय होईल ते होईल स्मशानात आले पण मला भीती वाटायला लागली या यात्रेला 5 बकरीची बळी देईल 5 बकरीची पण माझ्याकडे तेवढं लक्ष ठेवा नाही त्याच्या जागीरदाराची जिरवली तर माझं नाव बदलून ठेवा लय जळतोय साला माझ्यावरती जागीरदार आता आलो का नाही दोरी बांधायला माझ्यावर जोडतो काय आई काळूबाई असंच रक्षण कर मला पण दिसत माझी टोपी तिथं पडली पण जाऊ द्या ना जगलं वाचलो असं 1000 टोप्या आले पण मला असं म्हणायचंय अध्यक्षाला पाटलाला कसं भूत नाही दिसलं त्याला जर मी बोललो मला भूत दिसलं मला येणच काढतील आता मी एक खोटं बोलतो त्यांना सांगतच नाही मला भूत भेटली सावकार किती वेळ झाले गेलेले झाले कस काय येईना काय का तुम्ही वेळ खाल्ला तुम्ही वेळ खाल्लाय आले 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 सावकार बी बघा जागीरदार हा आला का ना हा पठ्ठ्या हा मग ते नाही ना भूत हा कसलं भूत आणि कसलं काय हा बघा हा तुमच्या मारी सावकार फरक्या पुढे अहो जागीरदार अध्यक्ष काय झालं मी दोरी बांधायला गेलो हा आणि बरंच उशीर थांबलो हा भूताची वाट बघत हा पण कसलं भूत येते हा म्हणलं बघावा भूत कधी येते त्याची वाट बघावी हा आणि तिथं जरा अंग टाकलं हा आणि उठलो आणि तसाच इथं आलो मला वाटतं ते अंग दोरी बांधली पण हा आ, दोरी बांधून तर मी आलोय आले का हा म्हणजे बघा हा भूत नाही म्हणायचं हा. नाही मग आता पाटील तुम्हाला भूत दिसलं का अजिबात नाही मला तर अजिबातच नाही आणि सावकारला तर दिसलंच नाही अजिबात आता नाही सावकार जाऊन आलं म्हणल्यावर होय आता मी जायची काय गरज आहे हा असं कसं बरं अहो आम्ही स्वतः गेलो होतो हा तुम्ही स्वतः जाऊन खात्री करा की कसलं बोतल कसलं काय आता तुमच्यावर काय माझा भरोसा नाही का पण समजा आम्ही गेलो तेव्हा भूताचं नसलं यायचा टायमिंग झाला समजा आम्हाला नाही दिसलं तुम्ही गेले आणि भूत आलं दिसलं तर एकदा खात्री करा असं आहे का हा. म्हणजे मी जाऊच म्हणता का जायलाच पाहिजे मग
मी बी येतो ना. तुम्ही मानले म्हणलं द्वारे मी काय घाबरतोय. आणि जागीरदार येताना तेवढी माझी टोपी घेऊन या बर का. माझ्या घराण्याकड 12.5 गावची जागिरी होती. बर एक एकाचा काटा करण्यासाठी 12 गावची जागिरी घालवली. राहिलेली अर्ध्या गावची जागिरी घालवीन पण एक एकाचा टांगाच पलटी करीन. हे असं गेलो आणि हे असं आलो. असं जाताना तुम्ही येताना बोट घेऊन या बरं. तुमचा बुट आणायचा तुमची फरके बांधायची का. आलो घेऊन असं जातो आणि येतो घेऊन. अंधश्रद्धा सगळी लोकांची जातच नाही अजून. लोकांना काही कळतच नाही काय करावं. कुणी मांत्रिक आणतंय कुणी तांत्रिक आणतंय. हे काय नाही भूत नसतं काय नसतं काय. आता जातो आणि येतो दोरी बांधून. कशाचं भूत आलंय आणि कशाचं काय आलंय. आता यांचं कुठं राहिली टोपी कुठं यांचं बूट राहिलाय कुठं आलाय खान. कशाचं भूत आणि कशाचं काय आलंय. काही लोक नाट्य करतात. हे आता दोरी बाबू तू काय नाटकं केली ते सगळं तिथं जाऊन सांगायचं. चल चल ती टोपी तिकडे आहे. बोल काही नाटकं करतात. काय घडलं ते खरं खरं तिथं सांगायचं. बाबू आता मी सांगतो तसं कर. हा टोप घालतो मी तुला परत. हा आणि मला तरी तिकडे घे तांडाला तरी. जाताना काय बोलला जागीरदार म्हणजे टांगा पलटी करीन. आता बघू ना टांगा पलटी करतोय का त्याचा टांगा पलटी होतोय. तो त्वऱ्यात बोलून गेला होता ना. आपली ती पाहिलं राव खरंच पाहिलं. पाहिलं ते बघितलं. पळू नका फाटे पळू नका. त्या बाबूल जरा भूत नाही काय नाही. ते वालेल जरा ह्यो बाबू ह्यो बाबू कोण आहे का बाबू. या तुम्हाला दाखवतो. बघू ना हो का. वाचलो ना मागाशी मी. हे घ्या तुमचा अध्यक्ष बूट सावकारी तुमची फरक्याप लय उराला वाळू लावली होती ना. अहो हे असे लोक सोंगडोंग करतात. लोक भीती दाखवतात माणसं बी येतात. बाबू काय केले असं. अहो तुमचं सरपंच पद गेलं ना ते सहन नाही झालं आणि म्हणून वाल्यानी मी आम्ही ठरवून हा कार्यक्रम केला. ही फक्त यांची झिरवायची होती सावकारांची म्हणून हे आम्ही प्लॅनिंग केलं. अरे राजकारणाच्या जाग्यावर अशा पद्धतीने कुठे चेरवाचेरवी करत असतात का. जागीरदार हा तुमचाच माणूस आहे आणि आमच्या हातात पद आलं म्हणून आमच्यावर कुरघोडी केली. आताच्या आता चौकीला फोन करतो तुमच्या सगळ्याला अटक करायला लावतो. सावकार बाबू माझा माणूस आहे. बर वाल्या तुमचा नाही का. हा वाल्या माझाच. हा मग आता तुम्ही सांगा ह्यांना जेलची हवा खायला पाठवायला तुम्हाला तरी बरं वाटतंय का. बरं नाही आणि मलाही वाटत नाही. परंतु याच्यामुळे काय झालं काय गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं. बरोबर आहे का नाही. आणि हे कॉलेजला पोरं इथून जायनात सगळ्या गावात पुंपका उठली. भूत निघते स्मशानभूमीमध्ये भूत निघते. याचा बंदोबस्त करा. तुमच्याकडे तक्रारी आल्या बरोबर माझ्याकडे तक्रारी आल्या पाटलाकडे आल्या अध्यक्षाकडे बी आल्यात. म्हणून तर आपण सगळेजण धाडसाने आलो नाही बरोबर. आणि ह्या वाल्यानी ह्यांनी प्लॅन केला. जाऊ दे आता तुमचा वाला आहे माझा बाबू आहे याला एवढं माफ करू
आणि सगळ्या गावाला सांगू इकडून नाही हे वाल्याने बाबूने हे कट केला होता आणि हा आपण विषय इथं मिटू. गाढवांनो परत असो करू नका. हे अंधश्रद्धेचं वारं जगामध्ये पसरू नका. अंधश्रद्धा हे सगळं काही झूट आहे. अरे जग चंद्रावर चालेल तुम्ही अजून भूताला धरून बसलात. जागीरदार तुम्ही बोलता आज मला हे पटलं का नाही? राजकारणाचं हो. ही अंधश्रद्धा कुठेतरी संपवलीच पाहिजे. बरोबर. या अंधश्रद्धेचं निर्मूलन झालंच पाहिजे. या अंधश्रद्धेचा आपण मुकाबला सर्व सगळ्यांनी केला पाहिजे.